नमस्कार मित्रांनो, मी कर्णपुऱ्यामध्ये आलो आहे देवीच्या दर्शनासाठी। इथे टू व्हीलरसाठी 30 रुपये आणि फोर व्हीलरसाठी 100 रुपये पार्किंग चार्जेस द्यावे लागते। ते दिले आणि आम्ही पुढे आलो। जत्रा फार मोठी भरतात इथे। बाबा पेट्रोल पंप जवळ आहे, छत्रपती संभाजीनगर इथे। आणि रात पाळणे पण भरपूर असतात इथे। खेळण्यासाठी मुलांना छोटे मोठे भरपूर असतात। हे बघा, खूप मोठी जत्रा भरते 9 दिवस। हे बघा, आता इथं पहिले स्टार्टिंगला विठ्ठल रुक्माईचं मंदिर येतं, त्याचं पहिले दर्शन घेऊ आपण। खूप छान मंदिर आहे। गर्दीमध्ये दर्शन होत नाही, कारण की दुपारी आलो आहे तर गर्दी कमी आहे थोडी। हे बघा, शनी मंदिर आहे इथे। शनी मंदिर दर्शन घेऊन विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायचं आणि विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालं की तिथल्या तिथंच अजून पंचमुखी हनुमान मंदिर आहे। खूप छान मूर्ती आहे, तिचं पण दर्शन घेतलं आपण आणि बाहेर आलो। आजूबाजूला भरपूर दुकाने आहे, दुकानामध्ये भरपूर गर्दी आहे। हे बघा, आपण गर्दीतून वाट काढत काढत आता आपल्याला पुढे जायचे दर्शन घेण्यासाठी। अजून 2-3 मंदिरे तिकडे गेल्यानंतर देवीजवळ। हे बघा, खूप गर्दी आहे। आपण आता आलो आहे इथं, पहिले गणपतीचं मंदिरला जाऊ आपण, गणपतीचं दर्शन घेऊ। हे बघा, गणपतीचं मंदिर इथे जागीच, खूप छान मूर्ती आहे। तर दर्शन घेतल्यानंतर आपल्याला आता देवीच्या दर्शनाला जायचं आहे। आता आपण बारीमध्ये लागलो। हे बघा, दुपारचा टाईम आहे, गर्दी कमी आहे फार। हे बघा, पुरुषांसाठी वेगळी रांग आहे आणि स्त्रियांसाठीचा वेगळी। हे बघा, श्री तुळजा भवानी माता मंदिर आहे। आलो आपण आतमध्ये, गर्दी आतमध्ये भरपूर आहे। हे बघा, आता दर्शन घेण्यासाठी आलो। लोकांची एक साईडला लेडीज आणि एका साईडला जेंट्स, असे 2 बाजूला आहे। हे बघा, आता मूर्ती आहे, खूप छान मूर्ती आहे अशी। आपण तिचं दर्शन घेतलेलं आहे। आता पुढे जाऊ। इथं बालाजी मंदिर पण आहे। हे बघा, पाठीमागचे बालाजीचं दर्शन घेतलं आपण। आता बालाजीचं दर्शन घेऊन बाहेर आलोय। इथं पेढ्याचे आणि त्याचे स्टॉल आहे। थँक्यू।